साहेब, आज जयंत पाटलांनी एक आरोप केला आणि गौप्यस्फोट म्हणावा लागेल. शरद पवारांनी जी बैठक बोलवली होती ती अजित पवारांना अध्यक्ष करण्यासाठीच बोलवली होती, मात्र तेव्हा अजित पवार मला अध्यक्षपद नको असं म्हणाले. आपण सहमत आहात का की आपण तिथं होता तेव्हा? माझ्यासमोर काय चर्चा मी ऐकली. राम मंदिराच्या ह्याच्यावरनं मोठं राजकारण चालू आहे. तर संजय राऊत काही वेळापूर्वी म्हणालेत की आता भाजपनं फक्त प्रभू रामचंद्रांनाच निवडणुकीत उभं करायचं बाकी ठेवलं. तर काय उत्तर देऊ याच्यावर? संजय राऊत असं आहे, मोठे नेते आहेत ते असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट करत असतात, सल्ले देत असतात. त्यामुळं शेवटी प्रभू रामचंद्र सगळ्यांच्याच आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे आपण देवाला देवाच्याच जागी ठेवूया, त्याच्यापेक्षा जास्त. साहेब, लोकसभा निवडणूक आता येऊ घातलेली आहे. शरद पवार साहेब आणि अजित पवार हे दोघेही परस्पराच्या विरोधात उभे ठाकलेत. एकंदरीतच घड्याळ चिन्ह नेमकं शरद पवार गटाला मिळेल का अजित पवार गटांना मिळेल, याबाबत आपण कसं बघता याच्याकडे? नाही, याच्या संदर्भातला निर्णय निवडणूक आयोग करेल. त्यामुळं अन्य कोणाला काही त्याच्या संदर्भात ऐन वेळी पुन्हा एकत्र येतील मला तसं काही वाटत नाही. आणि याचा निर्णय निवडणूक आयोग करेल. तर राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने साहेब, अजित पवारांचे जे विश्वासू होते संजोत वाघेरा यांनी आज उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. खूप मोठा धक्का हा अजित पवारांना आहे. खूप विश्वासू होते. आपण कसं पाहता, पुणे जिल्ह्यामध्ये किंवा मावळमध्ये याचा खूप मोठा फटका राष्ट्रवादीला अजित पवार गटाला बसू शकतो? नाही, संजोग वाघेरे हे पिंपरी चिंचवडचे महापौर होते, पक्षाचे अध्यक्ष होते. आणि आता तिथं नवीन नेतृत्व तयार झालेलं आहे. अनेक लोक इच्छुक झालेले आहेत. यापूर्वी संजोग वाघेरेंना सुद्धा संधी दिलेली आहे. त्यामुळं कदाचित त्यांचं नाव यादीमध्ये येणार नाही किंवा काय कारण मला माहीत नाही. आणि अशा पद्धतीने त्यांनी प्रवेश केलेला. साहेब, जिगावमधला जो प्रकल्प आहे, जे धरण आहे, जिगाव प्रकल्प ज्याला म्हटलं जातं, त्यावरून एकनाथ खडसेंनी अजित पवारांवर खूप मोठा आरोप केला आहे. भ्रष्टाचाराचा आरोप म्हणावा लागेल याला. कारण 3,300 कोटीचं टेंडर जे आहे पाईपचं, हे धरण अजून पूर्ण झालेलं नसताना सुद्धा काढले. हे येणाऱ्या लोकसभा निवडणुका किंवा विधानसभा निवडणुका बघता ठेकेदारांना खुश करण्यासाठी हा प्रयत्न आहे, असं त्यांनी आरोप केला आहे. नाही, त्याचं उत्तर अजितदादाच देतील. मला काही या विषयाच्या संदर्भात काही माहिती माझ्याजवळ नाही. आणि त्यामुळं तुम्ही हा प्रश्न अजितदादांना विचारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.